नमस्कार. आरोग्य संपदामध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, आरोग्य संपदा या आरोग्यदायी कार्यक्रमात नक्कीच आपला सहभाग आमच्यासाठी तितकाच मोलाचा आहे. ते आपण या कार्यक्रमात फोन करून जरूर सहभागी होऊ शकतात. प्रेक्षको, खरंच जर आरोग्याची व्यवस्था म्हटली तर ही खरंच कधी सुरू झाली हा प्रश्न प्रत्येकाला पडण्यासारखा आहे. खरं म्हटलं तर दुसरं महायुद्ध जेव्हा झालं त्या दुसऱ्या महायुद्धानंतर प्रत्येक देशाला वाटलं की आपली स्वतःची एक आरोग्य व्यवस्था असणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतरच WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सुरू झाली आणि त्यानंतर प्रत्येक देशाने आपली अशी एक आरोग्य व्यवस्था आखली. ही आरोग्य व्यवस्था त्या देशासाठी असते आणि खरं म्हटलं तर महात्मा गांधीजींनी असं म्हटलं होतं की तुमच्या देशातल्या प्रत्येक देशातल्या जेव्हा शेवटच्या व्यक्तीपर्यंत ती व्यवस्था पोहोचली जाते तेव्हाच म्हटलं पाहिजे की ती आरोग्य व्यवस्था किंवा ती जी योजना आहे ती व्यवस्थित काम करते. त्यामुळेच आपल्या सगळ्यांना सुद्धा वाटणं खरंच साहजिक आहे की आपल्या देशात जी राबवली जाते आरोग्य व्यवस्था ती आपल्यापर्यंत पोहोचते का, याशिवाय तिचा फायदा कसा आपण घेऊ शकतो. सर्वसामान्य आजार असू दे किंवा अगदी मोठेत मोठे आजार असू दे, यासाठी आपल्याला आर्थिक सुद्धा मदत मिळू शकते का, या सगळ्यांवर आज आपण चर्चा करायची. हे आरोग्य कसं आपण अबाधित ठेवू शकतो या सगळ्यांवर आपण चर्चा करूया. खास आजच्या विषयात सर्वसामान्य आजार आणि उपचार यावर आपल्याला मार्गदर्शन करतील डॉक्टर मधुकर गायकवाड. नमस्कार डॉक्टर, आरोग्य संपदामध्ये तुमचं स्वागत आहे. डॉक्टरांची माहिती अशी आहे, डॉक्टर मधुकर गायकवाड हे सेंट जॉर्जेस रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉक्टर कार्यरत आहेत. डॉक्टर वैद्यकशास्त्र, औषध वैद्यकशास्त्र म्हणजे मेडिसिन डिपार्टमेंटचे डॉक्टर पथक प्रमुख आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे शोध निबंध म्हणजेच पेपर प्रेझेंटेशन सुद्धा झाले आहे. खास म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे माननीय गिरीश महाजन वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या नियोजनाअंतर्गत महाराष्ट्रातील अनेक जिल्हा तसेच तालुका पातळ्यांवर शिबिर राबविण्यात त्यांना यश मिळालेले आहेत. सेंट जॉर्जमध्ये अनेक उपकरणं आणि नवनवीन टेक्नॉलॉजी सुद्धा उभारण्यात डॉक्टरांना यश मिळालेले आहेत. प्रेक्षको, आजचा जो विषय आहे अगदी वाटताना सर्वसामान्य आहे, पण सर्वसामान्य आजार सुद्धा अगदी मोठ्या गहन पातळीवर सुद्धा जाऊ शकतात, जीव सुद्धा जाऊ शकतो. या सगळ्यांपासून वाचायचं असेल तर आरोग्य व्यवस्था ही तितकीच अगदी ठाम असणं खूप गरजेचे आहे. ही कशी आहे, त्या स्कीम कुठल्या आहेत, आर्थिक मदत कशी मिळू शकते, सर्वसामान्य आजार आपण कसे टाळू शकतो, या सगळ्यांवर आपण चर्चा करूया. अर्थातच तुम्हाला आमचे फोन नंबर लागतील, ते चटकन लिहून घ्या. 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24908050 24988050. कार्यक्रमात फोन करून आपण जरूर सहभागी व्हा. पण तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती अशी आहे की आपण जेव्हा फोन कराल तेव्हा कृपया आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल. चला तर मग प्रेक्षको, कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आज डॉक्टर आपण सर्वसामान्य आजार म्हणतोय, पण मुळातच एखाद्या व्यक्तीचं आरोग्य सांभाळायचं असेल तर त्या आरोग्याची व्याख्या काय करता येईल? नक्कीच आज पर WHO जर घेतला आपण तर WHO गाईडलाईन्स किंवा त्याच्या डेफिनेशन म्हणलं तर पेशंट शुड बी नॉट ओनली हेल्थ रिलेटेड डिसीज असावं असं नाही. ही शुड बी फिजिकली, मेंटली आणि फायनान्शियली इकॉनॉमिकल वेलबिंग. इट इज नॉट ओनली अब्सेन्स ऑफ मेअर ऑफ डिसीज. तर आपण जर असा विचार केला, आरोग्याचं जर डेफिनेशन बघितलं की आपल्या शरीरामध्ये रोग असावा असं नाही, तो सुद्धा फिजिकली असायला पाहिजे, मेंटली सुद्धा चांगला असायला पाहिजे आणि इकॉनॉमिकल आणि सोशली सुद्धा स्वतःचं वेलबिंग जर असेल तर असं जर WHOच्या गाईडलाईन डेफिनेशन मध्ये बघितलं तर असं ह्या गोष्टीमध्ये बसायला पाहिजे. फक्त आपण असा विचार नाही करू शकत की तो आपल्या शरीरामध्ये आजारच असावं ह्या डेफिनेशन मध्ये बसत नाही. म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक तुमची जे आरोग्य आहे ते अगदी सांभाळणं गरजेचं आहे. प्रेक्षको, अगदी छान वाटणं म्हणजे काय तर त्यालाच आरोग्य म्हटलं जातं. डॉक्टर, पण सध्याच्या काळात जी आरोग्याची जी संख्या वाढते म्हणजे आरोग्य व्यवस्थेची आपण म्हणूपेक्षा आजार जितके वाढतायत त्या आजारांविषयी आपण काय सांगू शकतात? कारण काय मागची? नक्कीच आता बरेच आजार हे आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रात वाढत असतात. जसे कम्युनिकेबल आणि अनकम्युनिकेबल डिसीजेस आहेत. जसे की कम्युनिकेबल डिसीजेस आणि आहेत, जसे की आपला हा भारत ट्रॉपिकल कंट्रीज मध्ये येतो. तर जसे कम्युनिकेबल डिसीजेस आपल्या जसे की मलेरिया आहे, डेंग्यू आहे, चिकुनगुनिया आहे
आणि त्याच्यानंतर जर बघितलं की स्वाईन फ्लू वगैरे आहेत, आता जसे काही सार्स वगैरे आलेले आहे, निफा व्हायरस सुद्धा आलेला होता मागे बरेच. हे कम्युनिकेबल डिसीज हे पावसाळ्यातील किंवा हिवाळ्यामध्ये जसे की सर्दी, पडसे, खोकला आहे, निमोनिया आहे, तर हे आजार हे आपले कम्युनिकेबल डिसीजेस मध्ये येतात आणि हे पूर्ण साथीचे आजार मध्ये येतात. आणि हे पूर्ण आजार शक्यतो एकदा झालं की बऱ्याच लार्ज स्केलमध्ये बऱ्याच रुग्णांना ह्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. आणि लार्ज कम्युनिटीमध्ये जर याचा हे न झाला तर त्याच्या बऱ्याच वेळेस योग्य वेळेस जर उपचार झाला तर नक्कीच आपल्याकडे बऱ्याच वेळेस त्याचा मृत्यू सुद्धा होण्याची शक्यता जास्त असते. तर ह्या साथीचे जे आजार आहेत ते सुद्धा आपण त्याच्यावर काळजी घेणं खूप गरजेचं असतं. बरोबर आहे. लोकसंख्या आपली जेवढी आहे त्यामुळे हे आजार लवकर पसरू शकतात. प्रेक्षक आपल्याला फोन आलेला आहे. रमेश चव्हाण बोलतायत आपल्याशी अहमदनगर इथून. नमस्कार रमेशजी. रमेश चव्हाण, अहमदनगरहून, वय 70 वर्षे. बरं, बोला. डायबिटीस आहे आणि अंगाला खाज येते पाठीला जास्त करून. बर. तुमची साखर म्हणजे शुगरची टेस्ट केली आहे का सध्या? शुगरची टेस्ट आहे पण जास्त शुगर नाहीये. किती आहे? तरी साधारणपणे 220 पर्यंत. पीपी. ओके, ठीक आहे. धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचं डॉक्टर उत्तर देते. डॉक्टर, पीपी त्यांची 220 आहे, 200च्या पुढे असेल, खाज येते अंगाला, डायबिटीज आहे. डायबिटीज असेल तर नक्कीच तुम्ही डायबेटिक फास्टिंग अँड पोस्टपांडियल एकदा शुगर चांगल्या प्रकारे करून घ्या. आणि SBNC म्हणतो ग्लायकोसिलेटिक हिमोग्लोबिन, ॲव्हरेज आपले 3 महिन्याचे शुगर सुद्धा करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर जर आपल्या डायबिटीजमुळे आपल्या शरीरात काही कॉम्प्लिकेशन होत असतील का, तर हे दर महिन्याला स्वतःची पूर्ण रक्त तपासणी करून घेणे, की किडनीचं फंक्शन आहे, त्याला रिनल फंक्शन टेस्ट म्हणतो, ते सुद्धा करणं खूप महत्त्वाचं असतं. किंवा ECG काढून घेणं खूप महत्त्वाचं असतं, काय हृदयाचा काय आजार आहे का, आणि जसे काय फंडोस्कोपी वगैरे करून घेणे, की डोळ्याचा काही परिणाम होत आहे का. आणि हे जे आपल्या शरीरात जे महत्त्वाचे ऑर्गन्स असतात किंवा पेरिफेरल न्यूरोपॅथी, आपल्या हातापायांना कुठे मुंग्या वगैरे येतात का, हे सुद्धा कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यांचं म्हणतं की शरीरावर वगैरे खूप खाज वगैरे येते, तर मोस्टली तुम्हाला काही ॲलर्जी वगैरे का हे सुद्धा तुम्ही तपासून घ्यायला पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर डायबिटिक्स विथ स्किन मॅनिफेस्टेशन मध्ये सुद्धा काही आजार असतात, तर डायबिटीजमुळे नक्कीच आहे का ते सुद्धा आपण त्याची तपासणी करून त्याचे जसे कार्बनकल आहेत, फ्युरनकल्स आहेत किंवा अपसेस वगैरे होण्यापर्यंत त्याचे स्किन मॅनिफेस्टेशन जातात. आणि त्याच्यानंतर अॅकॅन्थोसिस निग्रिकन्स वगैरे असतात, जे की आपल्या मानेवर ते काळसर वगैरे पडलेले असतात. तर ह्या गोष्टी सुद्धा चेक करून नेमकं ते डायबिटीज आहे काय ॲलर्जिक आहे हे सुद्धा गरजेचं आहे. आणि त्याच्यानुसार आपण ट्रीटमेंट घेणं ह्याच्यावर योग्य प्रकारे होईल. बरोबर आहे. म्हणजे यात सगळ्यात आधी जर महत्वाचा मुद्दा धरला तर तुमची जी 220 साखर आहे ती अजून कमी आणा तुम्ही, आणि ती जर कमी केली तर हे खाज येणं आहे हे खूप कमी होऊन जाईल. याशिवाय डॉक्टर फंगल इन्फेक्शन सुद्धा आहे, स्किन कोरडे असते, सध्याचा हिवाळा सुरू झालेला आहे. बरोबर आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळू शकतात. फक्त एकदा जवळच्या तुमच्या डॉक्टरांकडे जा आणि तुमची साखर कशी कमी करता येईल हे मात्र पथ्यपाणी समजून घ्या. डॉक्टर, आपण या म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीज मध्ये पुढे जाऊयात, पण सगळ्यात आधी साथीचे आजार आहे. लोकसंख्या आपल्या देशाची इतकी आहे की कुठलाही आजार अगदी एका रात्रीतून तो खूप लांबचा टप्पा गाठू शकतो. तर आपण सगळ्यात आधी मला वाटतं मलेरिया या आजाराविषयी काय सांगणार? मलेरिया आणि डेंग्यू आणि लेप्टो आहे, तुम्ही बघितलं तर आपल्या मुंबईच्या बाहेर सुद्धा खूप लवकरात हे पसरलं जातं. किंवा खेड्यापासून जरी सिटी शहरापर्यंत जर बघितलं तर हा मलेरिया हा सगळ्यांनाच होत असतो. तर मलेरिया हा नेमका आजार आपले जर मॉस्किटो अॅनाफिलस जे असतात, जे डासचा प्रकार आहे, त्याच्याद्वारे हा आजार नेमका होत असतो. त्याच्यामध्ये डासाद्वारे होणारे जसे आजार आहेत मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया. मोस्टली हा मलेरिया हे आपले अॅनाफिलस मॉस्किटो असतो, ज्यावेळेस ते आपल्यावर बाईट वगैरे केलं जातं. ते मोस्टली जे अॅनाफिलस मॉस्किटो जी असते ते डास ते मोस्टली मॅक्झिमम टाइम हे रात्रीच्या वेळेस आपल्याला त्याचा चावा वगैरे जास्त घेतलं जातं. आणि घरामधले जे आपल्या खिडकीचे असतील, खिडकीचे कॉर्नर असतील किंवा कुठेही अशा ठिकाणी हे लपून बसलेले असतात. आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे ब्रीडिंग प्लेसेस मधून असते तिथून याची उत्पत्ती वगैरे होत असते. डॉक्टर, थोडंसं ही उत्पत्ती कुठून होते हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं, पण आपल्याला एक फोन आलेला आहे. साईदास उतेकर बोलतायत आपल्याशी जालना इथून. नमस्कार साईदास. बोला मॅडम. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. सर्वप्रथम मी गायकवाड सरांना नमस्कार करतो. गायकवाड साहेब नमस्कार. नमस्कार. गायकवाड सर, बोला आपला प्रश्न. सर, माझे गुडघे फार दुखतात, तर त्याच्यासाठी काही उपचार सांगा. आपलं वय किती आहे? माझं 41 वय आहे मॅडम. 41. बरं.
ठीक आहे डॉक्टर, काय प्रश्न विचारायचा आहे? फक्त गुडघेच दुखतात का दुसरे सुद्धा तुमचे सांधे वगैरे दुखतात का? नाही, गुडघे ठणक लागायची सध्या थंडी असल्यामुळं, आणि कमरेला सुद्धा त्रास होतो, तर मी गाडी हाणणं बंद केलंय सर. बरं बरं. तुमचा हे काय व्यवसाय काय तुमचा? शेती आहे मॅडम सर. ओके ओके. आणि आजार ताप वगैरे काय आहे का तुम्हाला सध्या? ताप नाही, काय नाही सर. ओके ओके. ठीक आहे, धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचं डॉक्टर उत्तर देतील. डॉक्टर, शेतकरी आहेत, शेतकरी आहेत, तर शेतामध्ये हे काम हे अवजड काम असतं, सगळ्या करावे गोष्टी हे लागतात. करावे लागतात. तर त्याच्यामुळे हे ज्यांनी ते नांगरणी खुरपणी करणे हे सुद्धा त्यांचा व्यवसाय असतो. तर अशा वेळेस वय हा 41 वगैरे असल्यामुळे त्या संधिवाताचा जरी हे असेल तर त्यांनी आपले एक्सरे वगैरे काढून खूप घेणं महत्त्वाचं आहे. आणि आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3चं हे सुद्धा प्रमाण जर कमी असेल तर याची सुद्धा तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे. आणि काही ऑस्टिओपोरोसिस किंवा संधिवाताचं जर असेल किंवा दुसरे सुद्धा संधिवाताचे प्रकार असतात किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, रुमॅटिक आर्थरायटिस सुद्धा हे असतात, किंवा गावठी आर्थरायटिस एक आहे का, किंवा रिएक्टिव्ह आर्थरायटिस आहे का, ह्या सुद्धा आपल्याला त्याचा परिणाम आहे का ते सुद्धा आपली तपासणी करून त्याच्या तपासणीद्वारे नंतर त्याच्यावर आपण टॅबलेट्स किंवा त्याच्यावर उपचार आपण करू शकतो. नक्कीच. आणि या तपासण्या ते जवळच्या रुग्णालयात करू शकतात. बरं डॉक्टर, आपण या तपासण्या कुठल्या आहेत, जवळच्या रुग्णालयात कुठल्या कुठल्या प्रकारच्या तपासण्या चाचण्या होऊ शकतात, सगळ्यांवर चर्चा करूया. पण मलेरिया आजाराविषयी काय सांगणार आहे आपण? मलेरिया मी सांगितलं की मलेरिया हा कशामुळे होतो, आणि मलेरियाचे जर सगळे प्रकार जर बघितले तर त्याचे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरी आणि प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आणि हे 4 प्रकारचे असतात प्लाझ्मोडियम मलेरिया. आणि आपल्याकडे जास्त म्हणजे मलेरिया आणि फॅल्सिपारम होत असतात. आणि व्हायवॅक्स आणि होईल हे सुद्धा असतात, पण त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जास्त रिलॅप्स होण्याची शक्यता असते. तर व्हायवॅक्स आणि मलेरिया आणि फॅल्सिपारम हा मोस्टली आपल्याकडे होत असतो. हे जर आजार जर झाले तर अगोदर बघितलं तर यांचे सर्दी, थंडी वाजून ताप वगैरे येणे आणि बॉडी पेन्स वगैरे होणे किंवा डोके वगैरे दुखणे ह्या गोष्टी होत असतात. तर सर्वसाधारण आजार थंडी वाजून ताप येणे हे प्रत्येक मलेरियातच असेल असे नाही, दुसरे सुद्धा त्याच्यासोबत होऊ शकतात. जसे कॅरियस लेप्टोस्पायरिस आहे किंवा युरिन ट्रॅक इन्फेक्शन असतील किंवा ब्रुसेलोसिस आहे आणि किंवा ट्युबरक्लोसिस मध्ये कधी थंडी वाजून येऊ शकतं. तर याच्यामध्ये तपासणी करून हे मलेरियाचं आहे का दुसरा आजार आहे हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. आणि मलेरिया जर जास्त सिव्हिरिटी जर जास्त झाला तर त्याचा परिणाम सुद्धा आपल्या शरीरातले जे महत्वाचे ऑर्गन्स असतात, जसे किडनी आहे, लिव्हर आहे, तर किंवा आपल्या शरीरामधलं हिमोग्लोबिन वगैरे असतं त्याच्यावर सुद्धा परिणाम होतो. आणि त्याचा जास्त परिणाम जर झालेला तर कावीळ होण्याची शक्यता जास्त असते आणि मल्टिपल ऑर्गन फेल्युअर मध्ये जातो ह्याच्यामध्ये. तर त्याच्यावर किडनीचा परिणाम झाला तर पेशंट बऱ्याच वेळेस किडनी फेल सुद्धा होतं. आणि ह्याच्यामध्ये आपला जो फुफ्फुस वगैरे असतात त्याच्यामध्ये सुद्धा लंगमध्ये त्याचा सुद्धा परिणाम होतो, ज्याला की आपण नॉन कार्डिओजेनिक पल्मोनरी एडेमा म्हणतो. आणि ह्याच्यामुळे हे पूर्ण जर मल्टी ऑर्गन फेल्युअर मध्ये गेल्यानंतर मॅक्झिमम टाइम याच्यात रुग्णाची मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. तर असं जे मलेरिया आपल्याला आपला सर्वसाधारण आजार वाटतो, पण त्याला आपण कधी निष्काळजीपणा करायला नाही पाहिजे किंवा सोबत साध्या गोष्टी ताप आला म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. कारण का ज्यावेळेस प्रत्येक शरीरातला ऑर्गनचा त्याचा इफेक्ट झाला तर त्याच्यामध्ये डॉक्टरांना सुद्धा खूप अवघड जातं की अशा रुग्णांना वाचवणं. तर अशा जरी असलं तर योग्य वेळी आपण तपासणी जर केली, ज्याच्यामध्ये बरेच ब्लड टेस्ट आहेत की साधे ब्लड टेस्टनं आपण मलेरिया आहे की नाही ते ओळखू शकतो. आणि कोणत्या प्रकारचा मलेरिया आहे हे सुद्धा महत्वाचं असतं, कारण त्याचे इफेक्ट जर आपल्या शरीरावर जर झाले तर बऱ्याच वेळेस पेशंट मल्टीऑर्गन व्हेंटिलेटरवर सुद्धा आपल्याला ठेवावं लागतं, जाऊ शकतो. तर अशा ह्या गोष्टीपासून वाचवण्यासाठी आपण त्याचे ब्लड टेस्ट वगैरे करून घेणे. आणि आजकाल कोणत्या प्राथमिक आरोग्य केंद्रापासून मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुद्धा त्याची प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये ते फ्री मध्ये त्याची ट्रीटमेंट केली जाते. बरोबर आहे. मुळातच हे सगळे आजार जरी साधे वाटले तरी ते साधे नसून ते जीवघेणे सुद्धा ठरू शकतात. फक्त निष्काळजीपणा करू नये. आपल्याला एक पुढचा फोन आलेला आहे. डॉक्टर संदीप बोलतायत आपल्याशी अमरावती इथून. नमस्कार संदीपजी. नमस्कार मॅडम. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मॅडम मला कधी शुगरचा प्रॉब्लेम आहे, तर औषध वगैरे चालू आहे, पण ते औषधामुळे काही शुगर कमीच नाही होत आहे. बरं, सध्या किती आहे शुगर तुमची? माझी शुगर 240 आहे. 240. बरं, जेवणानंतरची का जेवणाआधीची? जेवणानंतरची. जेवणानंतरची. बरं, आणि सध्या किती गोळ्या घेतात का काही दुसरं इन्सुलिन चालू आहे? एक गोळी घेत असतो मॅडम मी. दिवसातून एक गोळी? हो, जेवणाच्या आधी. जेवणाच्या आधी. बरं, ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं डॉक्टर उत्तर देते.
बरं ठीक आहे मॅडम. डॉक्टर, बऱ्याच वेळेला जेव्हा गोळी सांगितली जाते तेव्हा असं सुद्धा होतं की ती गोळी त्यावेळेला असते पण नंतर साखर वाढते आणि तरी ती गोळी वाढवली जात नाही, तर यावरही आपण सांगावं. नक्की त्यांचं शुगर लेवल आहे थोडंसं जास्तच आहे. तर शुगर लेवल जास्त हे कशामुळे कसं असतं, फक्त टॅबलेट घेणं हे काही त्याच्यावर उपाय नाही. कारण त्याचा आपलं आहार सुद्धा खूप महत्वाचा असतं. डायबेटिक डाईट वगैरे असतं, त्यांच्या योग्य प्रकारे डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण जेवणामध्ये काय कमी करता येतं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. आपण ते बरेच रुग्ण डॉक्टराकडे येते टॅबलेट घेतात, पण आपल्या घरी सुद्धा आहार घेणं हे सुद्धा महत्वाचं असतं. आहारामध्ये जे आपल्या गोष्टी जे आहेत की आपण भात वगैरे वाढतो, म्हणजे हाय कार्बोहायड्रेट डाईट असतात, जसे भाताचा प्रकार आहे किंवा चपाती वगैरे आहे, असे हे जे ज्याच्यामुळे आपलं शुगर वाढू शकतो हे सुद्धा कमी जेवणात कमी आहे. आणि आपल्या जेवणामध्ये पालेभाज्या वगैरे वाढवणं खूप महत्वाचं असतं. जसे पालेभाजीमध्ये आपले मेथीची भाजी आहे, कारल्याची भाजी आहे आणि कडू खाणार त्याने डायबिटीज वगैरे कंट्रोल करू शकतो आपण. आणि त्याच्यानंतर योग्य प्रकारे जर तुम्ही स्वतः व्यायाम वगैरे केला तर ह्याच्याद्वारे आपण आपल्या शुगर लेवल कंट्रोल आणू शकतो. आणि जर शुगर यांचे 240 याच्या व्यतिरिक्त जर कंट्रोल होत नसेल तर आपल्याला फक्त त्यांची टॅबलेट फक्त एकाच वेळेस आहे, तर आपण 2 वेळेस देऊन त्यांना शुगर कंट्रोल करू शकतो. आणि 2 टॅबलेटने जर कंट्रोल होत नसेल, आपण दुसरे जे आहेत गोळ्याचे सुद्धा अलग अलग प्रकार असतात की जेवणाच्या अगोदर जेवणाच्या नंतर सुद्धा कंट्रोल करणं खूप महत्वाचं असतं. तर आपण योग्य प्रकारे आहार आणि त्याची तपासणी करून आपण त्याच्या टॅबलेटने आणि गरज पडलं तर त्याच्यानंतर इन्शुलिन सुद्धा आपण ह्या शुगर लेवल कंट्रोल कमी करू शकतो. प्रेक्षक नक्कीच सर्वसामान्य आजार आणि त्यावर उपचार कसे दिले जातात यावर आपण चर्चा करूया, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षको, नक्कीच आपल्याला जाणून घ्यायचे सगळे आजार कसे थांबवले पाहिजे, काय पथ्य पाणी सांभाळायचं आहे या सगळ्यांवर. पण तुर्तास आपल्याला एक फोन आलेला आहे. सचिन कदम बोलतायत आपल्याशी बीड इथून. नमस्कार सचिनजी. हॅलो, नमस्कार. मॅडम बोला. नमस्कार, आपला प्रश्न सलग विचारा. मॅडम रात्रीपासून थंडी येते, ताप होते. बर, थंडी येते आणि ताप येते. बरं, काल ताप येते, अर्धडोकी, टॉयलेट लागली, समजा दुखायली. बर, ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद सचिनजी. अगदीच सर लगेच प्रश्न विचारलेला आहे तुम्ही थंडी तापाचा आणि त्याच्यावरच डॉक्टर आपण बोलूया. काय सांगणार? सध्या तरी थंडीचे दिवस असल्यामुळे आपलं बाहेर जर बघितलं तर टेम्परेचर आता 9 ते 10 पर्यंत आहे किंवा 13 पर्यंत आहे बऱ्याच ठिकाणी आहे. तर सध्या हिवाळ्याचा हे असल्यामुळे सीझन असल्यामुळे बऱ्याच वेळेस व्हायरल फिवर सुद्धा बऱ्याच वेळेस होतो आणि थंडी ताप वगैरे नाही. आणि साधा सर्दी खोकला किंवा हे आहेत की व्हायरल फिवर्स वगैरे होऊ शकतात. त्याच्यानंतर जर जसे मी अगोदर सांगले थंडी वाजून ताप येणे फक्त का व्हायरल फिवर नाही, दुसरे गोष्टी जसे आहेत मलेरिया आहे किंवा लेप्टोस्पायरोसिस सुद्धा आहे किंवा दुसरे काही आजार आहेत ते सुद्धा खूप महत्त्वाचे असतात. त्याच्या गोष्टी तपासणी करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि व्हायरल फिवर असल्यामुळे तुम्ही निदान करून आपण त्याच्यावर योग्य प्रकारे ट्रीटमेंट देऊ शकतो. बरोबर आहे. तर ह्याच्या हे सर्दी खोकला असेल सोबत तर नक्कीच हे आपल्या हिवाळीच्या याच्या असल्यामुळे सध्या सगळीकडे आजार वाढण्याची शक्यता आहे. व्हायरल फिवर, व्हायरल इन्फेक्शन आपण असं म्हणू शकतो. आणि डॉक्टर थोडं पथ्य सांगू शकतात का, कारण या काळांमध्ये गरम थंड वातावरणच नाही, अगदी खाण्यामध्ये सुद्धा सुरू असतं. हो हो, काय नक्कीच. अशा आपण ज्यावेळेस आता हिवाळ्याचं हे असल्यामुळे पिरियड असल्यामुळे बाहेर जाताना वगैरे उबदार कपडे वगैरे वापरणं हे खूप महत्वाचं असतं. आणि शक्यतो बाहेरचे थंड पदार्थ वगैरे खाण्यासाठी टाळायला पाहिजे. आणि उबदार कपडे सोबत जेवणाची सुद्धा खूप गरज. आहार आणि आहार जे आपण म्हणतो आपण आरोग्य हे या पिरियडमध्ये खूप प्रकारे जपणं खूप महत्वाचं असतं. तर ह्या काळजी जर नक्कीच घेतलं, ज्यावेळेस साधे जर सर्दी खोकला जरी झालं तर स्वतःची निष्काळजी न करता आपल्याला डॉक्टरांना जवळच्या लगेच औषधं घेऊन हे आजार आपण त्याच्यामध्ये थांबवू शकतो. बरोबर आहे. आणि असं म्हटलं जातं की हिवाळ्यात जितका चांगला व्यायाम कराल किंवा जसं अन्न पदार्थ तुम्ही खाल ते तुमचं आरोग्य वर्षभर टिकलं जातं. त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घेऊन त्या हिवाळ्याचा आनंद लुटणं डॉक्टर खूप गरजेचं आहे. डॉक्टर, आपण नॉन कम्युनिकेबल डिसीजकडे आधी जाऊया. जे आजार सध्याच्या काळात हे आपल्या लाईफस्टाईल डिसीजमुळे म्हणजे आपली जी जीवनशैली आहे त्यामुळे वाढत आहे. आणि त्यात सगळ्यात जास्त पहिल्यांदा आपल्याला जे प्रश्न सुद्धा येतात त्यानुसार डायबिटीज
डायबिटीज पहिला येतो. तर तुम्ही काय सांगणार डॉक्टर, का वाढतोय हे डायबिटीज आजकाल? आपण जर बघितलं कम्युनिकेबल डिसीज बघितले ते झालेले. आता नॉन कम्युनिकेबल डिसीज जर आपण बघितलं, हायपरटेन्शन आहे, डायबिटीज आहे, आणि दुसरे जे आजार आहेत, ओबेसिटी सुद्धा आजकाल वाढलेले आहे, दुसरे कॅन्सर्स आहेत. तर हायपरटेन्शन हे डायबेटिक जर बघितले तर आपल्याकडे आजकाल ऑक्युपेशन, आपले जे व्यवसाय वगैरे असतं, म्हणतं की जसे की सेडेंटरी लाईफस्टाईल वगैरे आहे, वाढलेली आहे. आणि सेडेंटरी लाईफस्टाईलमध्ये प्रत्येक जण व्यायाम न करता दिवसभर ऑफिसमध्ये बसून वगैरे असतात, आणि जंक फूड्स वगैरे, आणि जंक फूड्स आणि सेडेंटरी लाईफस्टाईल याच्यामुळे बरेच हे आजार आपल्या प्रोफेशन रिलेटेड वाढतात, आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर सुद्धा होत असतात. आणि आपल्याकडे जे आपली जी डाईट पद्धत आहे, आपल्या भारतामध्ये जेवणाची पद्धत सुद्धा आहे की हाय कार्बोहायड्रेट डाईटचं जेवण आहे. आपण ज्यावेळेस नॉर्थकडून साऊथकडे जाऊ, आपल्या जेवणामध्ये जास्त भात वगैरे वापर होतो, त्याच्यामध्ये चपातीचाही जास्त भात असतो, मासे वगैरे जे आहेत, ज्याच्यामुळे आपली सेडेंटरी लाईफस्टाईल सोबत आपलं वजन सुद्धा वाढलं जातं. तर असे ह्या वजनामुळे आणि सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे इन्सुलिन वगैरे तयार होतं, त्याच्यामुळे सुद्धा त्याच्यावर बऱ्याच वेळेस इन्सुलिनचा जे इफेक्ट आहे तो सुद्धा कमी होऊन, तर त्याच्यामुळे हे डायबिटीज आपल्या देशामध्ये आजकाल वाढतो. आपण बघितलं तर पूर्ण जगामध्ये जर भारत देश जिथे आहे की आपल्याकडे रुग्ण जे आहे ते डायबिटीजचे जास्त आहेत. आजकाल आपण असे म्हणतो की कॅपिटल ऑफ डायबिटीज जरी म्हणलं तरी हे काही कमी नाही, कारण आपण आपली लाईफस्टाईल आणि जीन्स वगैरे आपले जे आहेत ते सुद्धा हायली प्रोन टू डायबिटीज आणि हायपरटेन्शनसाठी आहे. आणि आपण जेवणामध्ये सुद्धा वापर म्हणजे हे ओबेसिटी वाढल्यानंतर आपण जे व्यायाम वगैरे करायला पाहिजे ते आपण बऱ्यापैकी लोक त्याच्यामध्ये सहभाग घेत नाहीत किंवा करत नाहीत. आणि ह्या कम्युनिकेबल डिसीजमध्ये आणि जसं जसं आपण नॉर्थकडून साऊथ जातो त्याची सुद्धा आपल्या देशामध्ये ओबेसिटी वाढलेली आहे. आपण जरी महाराष्ट्रामध्ये घेतलं, आपलं महाराष्ट्रामध्ये बघितलं तर आपण हाय स्टेबल डाईट, आपल्याकडे ज्वारी आणि बाजरीची भाकरी आपण जास्त खातो, त्यामुळे प्रमाण कमी होतं. पण आजकाल सेडेंटरी लाईफस्टाईल वाढल्यामुळे शहरामध्ये याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आपण ज्यावेळेस मी ओपीडीत बसत असतो तर एवढे अल्टरनेटिव्ह पेशंट, प्रत्येक तिसरा पेशंट किंवा दुसरा पेशंट याला डायबिटीज आणि हायपरटेन्शनचा असतो. त्यामुळे आपल्या देशामध्ये सुद्धा आता ह्या कम्युनिकेबल डिसीजमध्ये डायबिटीज आणि हायपरटेन्शन वाढलेले आहे. आणि त्याची कारण नेमकी आपले सेडेंटरी लाईफस्टाईल आणि जंक फूड्स. आपण पहिला अगोदर जर बघितलं असतं की आपलं काही डॉक्टर थोडंसं मध्ये थांबवते, जंक फूडवरच तुम्हाला मध्ये थांबवते. हे जंक फूड कसे टाळायचे, कसा आहार घ्यावा हे आपण चर्चा करूया. लक्ष्मीबाई बोलतात आपल्याशी नांदेड इथून. नमस्कार लक्ष्मीबाई. हो नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो बोला. हॅलो बोला बोला, आपला आवाज येतोय. गायकवाड लक्ष्मीबाई बोलतो मी नांदेडहून. नमस्कार, बोला. डॉक्टर साहेबाला बोलतो. म्हणजे कंबर पाठ दुखते वर्षापासून, आणि काय सांगते ते सांगा मला. बरं, आपलं वय किती आहे? नांदेडहून. वय किती? माझं वय 60 आहे. 60 आहे. आणि कधीपासून हा त्रास आहे? नांदेडहून बोलतो. किती दिवस झाले हा त्रास आहे? 5 वर्ष झालं. 5 वर्ष झाले. ठीक आहे डॉक्टर, काय सांगणार? 60 वर्ष वय, 5 वर्षापासून कंबर पाठ दुखते आणि महिला आहेत त्यामुळे, आणि त्यांचं वय सुद्धा 60 वर्षाचं आहे आणि काम वगैरे करतात असणारच. आणि 60 वर्ष असल्यामुळे आपल्या मेनोपॉज नंतर ऑस्टिओपोरोसिस वगैरे किंवा हाडाची ठिसूळता जास्त वाढली जाते. संपल्यानंतर हाडाची ठिसूळता वगैरे जास्त वाढली जाते. आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम विटॅमिनची जर कमतरता असली आणि क्रॉनिक कंटिन्युअसली बॅक पेनचे बरेच कॉजेस असतात, त्यांची कामाशी जरी रिलेटेड जरी असेल तर त्याच्यामध्ये योग्य प्रकारे एक्सरे वगैरे काढून घेणे, कमरेचा एक्सरे काढून त्याच्यात काही चेंजेस वगैरे आहेत का, आणि त्याच्यात काही ऑस्टिओफाइट्स वगैरे आहेत किंवा व्हर्टिब्रामध्ये काही चेंजेस होत असतील तर हे आजार शक्यतो हाडाची ठिसूळतापणा तपासणे किंवा बोन मॅरो डेन्सिटी वगैरे सुद्धा बघणे गरजेचे आहे. आणि त्याच्यानंतर बीएमडी नुसार सुद्धा ऑस्टिओपोरोसिस आहे का ऑस्टिओपेनिया आहे, तर ह्या गोष्टी बघून आपण त्यांच्यावर योग्य ते प्रकारे जर ह्या कॅल्शियम आणि बीएमडी करून बघितलं तर नक्कीच हे मला वाटतं वयानुसार 60 वर्ष असल्यामुळे त्यांचं नक्कीच कॅल्शियम कमी आणि ऑस्टिओपोरोसिसमुळे असू शकतं. डॉक्टर, आपण डायबिटीज विषयी म्हणतो आणि आजकाल असं म्हटलं जातं की तुमचा आहार सुद्धा हा 2 वेळाच असावा, पिष्टमय पदार्थ हे कमी असून कर्बोदके किंवा प्रथिनांचा आपण जास्त वापर केला पाहिजे. डॉक्टर, आपण पूर्वी ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी असा आहार असायचा, पण सध्याच्या काळात शहरीकरण
शहरीकरण हे शहरात नाही, गावात पण तितकंच आलेलं आहे आणि त्यामुळे चपाती अगदी रोज खाल्ली जाते, त्यामुळे सुद्धा डायबिटीज वाढतोय. शिवाय मध्ये कधी सहज मिळतं जे आपण अन्न पटकन जिभेला लागतं म्हणून खाल्लं जातं. तर या सगळ्या सवयींविषयी तुम्ही काय सांगणार? नक्कीच ह्या ज्या गोष्टी आहेत आपण जर बघितलं की पहिले आपण जेवणामध्ये आपले रुटीनली ज्वारीची भाजी किंवा बाजरीची भाकरी असायची. आता आपण सकाळी जरी नाश्ता केला तर त्याच्यामध्ये हाय कार्बोहायड्रेट असते, पोहा असेल, पासून इडली असेल, की म्हणजे जे राईस म्हणजे भाताशी प्रत्येक पदार्थ असतो की डोसा असेल, ते हे सगळे हाय कार्बोहायड्रेट आहेत. पण हे हाय कार्बोहायड्रेट त्याच्यानंतर आपल्या शरीराची ऍक्टिव्हिटी काहीच नसतं. आपण दिवसभर काही ना काही जंक फूड्स वगैरे किंवा जिथे आपण सर्व्हिसला असतो तिथे खाण्यामध्ये बऱ्याच प्रमाण येत असतो आणि दिवसभरातून फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झाली आणि त्याच्यानंतर असं डाएट वाढल्यामुळे तर आपल्या शरीराचे जे ओबेसिटी आहे किंवा आपण स्थूलपणा किंवा लठ्ठपणा म्हणतो ह्या प्रमाण जास्त वाढलेले आहे. पहिल्याच्या काळामध्ये मालन्यूट्रिशन हा खूप मोठा आजार होता की आणि आजकाल बघितलं तर चाइल्डहुड ओबेसिटी सुद्धा आजकाल वाढलेली आहे. लहान मुलं सुद्धा आजकाल खूप ओबेस होतात. तर हे ओबेसिटी आपल्या फक्त डायबिटीजलाच आमंत्रण देत नाही, तर हे लठ्ठपणा आपल्या बऱ्याच आजारांना आमंत्रण देत असतं. जसे की डायबिटीज आहे, डायबिटीज ओबेसिटी जर जास्त असेल तर त्याच्यामुळे त्याचा परिणाम आपल्या हृदयावर होऊ शकतो, आपल्या फुफ्फुसावर होऊ शकतो आणि त्याच्यानंतर आपले गुडघ्यावर सुद्धा ऑस्टिओआर्थरायटिस होऊ शकतं. आणि ओबेसिटी जर जास्त वाढलं तरी आपले जे अन्ननलिकेचे वगैरे काही आजार वगैरे असतात किंवा आतड्याचे आजार असतात, जसे काही कॅन्सरच्या प्रमाणापासून सुद्धा आपण त्याच्यामुळे होऊ शकतात. तर हे लठ्ठपणाचे फक्त डायबिटीसशी संबंधित नसले दुसरे आजारला आपण आमंत्रण देत असतो. त्यासाठी ह्या गोष्टी जंक फूड्स किंवा सेडेंटरी लाईफस्टाईल ह्या गोष्टी टाळायलाच पाहिजे. आणि ओबेसिटीमुळे सुद्धा आपण जे म्हणतो की आपल्या जे शरीरामध्ये लो इन्फिरिटी कॉन्फिडन्स सुद्धा कमी होतं की आपण दुसऱ्यापेक्षा लठ्ठ वगैरे दिसतो, त्याचा सुद्धा त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतो. आणि ही मानसिकता सुद्धा कशी बदलायची, म्हणजे तुमचं वाढणारं वजन सुद्धा कसं कमी करायचंय डॉक्टर आपल्याला सांगतील. डॉक्टर, एक फोन आलेला आहे, सागर थोरात बोलतायत आपल्याशी धुळ्याहून. नमस्कार. हा, हॅलो मॅम. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा हॅलो सर, फंगल इन्फेक्शन झालेलं आहे. फंगल इन्फेक्शन? हो. तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. हा हॅलो सर, फंगल इन्फेक्शन झालेलं आहे, ते बंदच होत नाहीये. सर्व क्रीम वापरल्या गेल्या, डर्मी 5 सर्व काही क्रीम वापरल्या पण बंदच होत नाही मॅडम. काय असं त्याच्यावर? बरं, किती दिवसापासून आहे हे फंगल इन्फेक्शन? ते 2-3 महिन्यापासून झालेलं आहे मॅम. बरं, ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद सागर. तुम्ही काय काम करता तेही सांगितलं तर बरं होईल. हा, मी 12वी सायन्सला आहे आता. बरं, ठीक आहे. धन्यवाद सागर. काय सांगणार डॉक्टर फंगल इन्फेक्शन? नक्कीच आता सध्या हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. आपली त्वचा वगैरे कोरडी ठेवू नये आणि आपले जे आपण कपडे वगैरे आपण वापरतो ते कोरडे वगैरे वापरणे. जर ओलसर कपडे असले तर जास्त शक्यता असते आपली स्किन इन्फेक्शन होण्याची किंवा फंगल इन्फेक्शन आपण जे म्हणतो. आणि जर यांनी म्हणतात की स्किन क्रीम वगैरे वापरून त्याच्या कमी होत नाही, पण फंगल इन्फेक्शन कोणत्या टाईपचं आहे, कोणत्या प्रकारचं आहे ते सुद्धा महत्वाचं असतं. प्रत्येक ठिकाणी स्किन क्रीम हा काही इफेक्ट होत नाही आणि योग्य प्रकारे डॉक्टर स्किनच्या स्पेशलिस्टला दाखवून त्याची जर आपण जे फंगल इन्फेक्शन असेल त्याची ट्रीटमेंट किंवा त्याचे बायोप्सी वगैरे करून जर बघितलं किंवा त्याचं जे कोणत्या टाईपचा फंगल इन्फेक्शन आहे आणि त्याच्यावर कोणत्या प्रकारचा अँटी फंगल ड्रग आपण वापरू शकतो हे सुद्धा खूप महत्वाचं गरज असतं. बऱ्याच ठिकाणी ते चुकीच्या प्रकारे कोणता फंगल इन्फेक्शन आहे त्याच्यावर बऱ्याच चुकीच्या क्रीम्स वापरल्या जातात, त्यामुळे बऱ्याच वेळेस त्याला ते रिस्पॉन्स मिळत नाही. तर ते योग्य प्रकारे त्याचा निदान करू त्याच्यावर जे फंगल अँटी फंगल क्रीम वापरलं तर नक्कीच ते फंगल इन्फेक्शन कमी होऊ शकतं. स्किन स्पेशालिस्टला दाखवण्याची गरज आहे, कारण 2 ते 3 महिन्यापासून. डॉक्टर, आपण मानसिक ताणतणाव म्हणतो आणि त्याचा सुद्धा परिणाम लठ्ठपणावर किंवा बाकी सुद्धा जे डायबिटीज आहे, हायपरटेन्शन या सगळ्या आजारांवर होत असतो. तर आता हे मानसिक ताणतणाव कसं नियोजन कसं करावं, कमी कसं करता येईल? आजकाल हा प्रत्येक जण काही वेळेचा कमी अभाव आहे. प्रत्येकाला ऑफिसचे काम वगैरे असतात किंवा धावपळ खूप असते. तर धावपळमध्ये फक्त मानसिक हा स्ट्रेस हा जॉब रिलेटेड नसतो, त्याच्यामध्ये बरेच कारणे वगैरे असू शकतात. तर हे मानसिक ताणतणाव वगैरे कमी करायचं असलं तर आपल्याला योग्य प्रकारे दररोज तुम्ही व्यायाम वगैरे करा किंवा योगा किंवा मेडिटेशन सुद्धा करणं खूप गरजेचं असतं. आणि काही असे मानसिक आजार असतील तर
त्याच्या योगा किंवा मेडिटेशनचा जर काही इफेक्ट होत नसेल तर आपल्या मानसिक उपचार तज्ज्ञ जे वगैरे असतात किंवा सायकॅट्रिस्ट डॉक्टर असतात किंवा सायकॉलॉजिस्ट असतात तर यांच्याकडे योग्य ते सल्ला घेणं खूप महत्त्वाचं असतं. बरेच वेळेस आपण सायकॅट्रिक डिप्रेशनमध्ये जातात किंवा जॉब रिलेटेड स्ट्रेस येतं तर बरेच अशा वेळेस त्याच्यामध्ये सुसायडल टेंडन्सीमध्ये वगैरे येतात. बरेच जण ते डॉक्टर अशी न सांगता किंवा आपल्या घरामध्ये फॅमिली मेंबर्सशी डिस्कस न करता हे बऱ्याच वेळेस ते सुसायडल टेंडन्सीजकडे ते वळत असतात. तर हे घरामध्ये सगळ्या गोष्टी डिस्कस करणं खूप महत्त्वाचं असतं आणि योग्य प्रकारे आपण मी सांगितलं योगा मेडिटेशन हे स्ट्रेसवर मॅनेजमेंट आपण करू शकतो. आणि आजकाल आपल्या भारतामध्ये सुद्धा आपण योगा डे वगैरे सुद्धा आपण साजरी वगैरे करतो. तर ह्या गोष्टी ज्या आहेत की मानसिक ताणतणावामधून आपण ह्या गोष्टी करू शकतो. आणि जर जास्तच त्याचा स्ट्रेस आपल्या जर येत असेल म्हणाल तर ते आपण मानसोपचार दाखवून त्याच्यावर आपण योग्य प्रकारे ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. प्रेक्षक नक्कीच ही गरज तर आपण ओळखून त्यांच्याकडे योग्य उपचार डॉक्टरांकडे घेऊ शकतो. पण यासोबतच आर्थिक मदत जर एखाद्या मोठ्या आजारात गरज पडली तर कशी मिळवायची हे सुद्धा आपण चर्चा करूया थोड्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षक नक्कीच आपण पुढे जाऊया पण आपल्याला एक फोन आलेला आहे. उमरग्याहून आपल्याशी सुवर्णा बोलतायत. नमस्कार सुवर्णाजी. नमस्ते मॅडम. नमस्ते डॉक्टर साहब. नमस्कार. मॅडम माझा मुलगा 12 वर्षाचा आहे. त्याला दररोज आंघोळ घातलं का सर्दी खोकला ताप येतो. आणि परत मला पण मंगळवारी 10 तारखेला पिशवी काढले, पिशवीला सूज आलती मग ते का खावं का करावं का ना खावं ते मला जरा माहिती द्या सर. बरं, आपलं वय किती आहे? माझं 36 आहे. 36 आहे आणि मुलगा तुमचा 12 वर्षाचा आहे. 12 वर्षाचा आहे. त्याला दररोज आंघोळ घातलं का सर्दी खोकला ताप येतो. ताप आहे, बरोबर आहे. नक्की सुवर्णाजी तुमच्या प्रश्नाच्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर देऊया. डॉक्टर मॅडम अनेक प्रश्न फक्त ते पिशवी काढून मला 15 दिवस झाले. बरं, आणि फक्त ते का खायचं का ना खायचं मला ते आधी माहिती द्या. हो नक्की नक्की देतोय. थँक्यू मॅडम. थँक्यू. डॉक्टर 15 दिवस झाले पिशवी काढली. मुळात जे स्त्रियांना वाटतं की आता पोकळी झालेली आहे, आता मासिक पाळी येणार नाहीये, तर या सगळ्यांविषयी काय सांगणार? पथ्यपाण्याविषयी सुद्धा त्यांचं पिशवी काढले म्हणजे हिस्टेक्टॉमी वगैरे झालेली असेल ते गर्भाशयाची पिशवी काढल्यानंतर आणि वय त्यांचं काही जास्त नाही 35 वर्षाचं आहे. तर अशा ह्या 35 वर्षामध्ये का गर्भाशयाची पिशवी जर काढल्यानंतर त्याचा इफेक्ट आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्स असतात एस्ट्रोजन वगैरे हार्मोन असतात प्रोजेस्टेरॉन त्याच्यावर त्याचा सुद्धा बऱ्याच वेळेस परिणाम होत असतो. आणि हे एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन आपल्या शरीरामधले जे हाडाची मजबूती वगैरे ठेवण्यामध्ये सुद्धा मदत करत असतात. तर अशा वेळेस हे पिशवी काढल्यानंतर आपल्या दररोजचा आहार उद्या सुद्धा चांगला ठेवायला पाहिजे. हाय प्रोटीन डाएट वगैरे असायला पाहिजे. आणि आता पिशवी काढल्यामुळे आपलं पोट वगैरे साफ ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. बरेच त्याच्या स्ट्रेस होऊन आपले जे काही आतड्याचे जे त्याचे स्टिचेस वगैरे घेतले असतील त्याच्यावर सुद्धा काही स्ट्रेस येऊन त्याच्यावर इन्फेक्शन किंवा स्ट्रेसमुळे त्याचे ते टाके वगैरे टाकले असतील त्याच्यावर तुटण्याची शक्यता असते. आणि हे कमी झाल्यानंतर आणि हाय कार्बोहायड्रेट आहे किंवा पालेभाज्या वगैरे खाणे खूप महत्त्वाचे आहे. फ्रुट्स वगैरे घेणे जेवणामध्ये. आणि जर जास्त वगैरे काही इन्फेक्शन किंवा पोटावर जास्त त्रास होत असेल तर अँटीबायोटिक्स वगैरे सुद्धा घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि पेन किलर्स सोबत जर SOS आपल्याला जो म्हणतो की कधी जर जास्त उगाच असला तर ते पेन किलर्स वगैरे घेणं. आणि आपले शरीरामधले रक्त आणि आपले कॅल्शियम आणि विटॅमिन D जो म्हणतो मी सांगितलं आधीच तर हे सुद्धा खूप मेंटेन खूप गरज आहे. कारण की हिस्टेक्टॉमी झाल्यानंतर ह्या गोष्टीवर परिणाम होत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी त्यांनी आपल्या शरीरामध्ये मेंटेन करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे दूध फळे पालेभाज्या आहे हे तर खाणं गरजेचंच आहे कारण पिशवी काढल्यानंतर शरीरातलं कॅल्शियम कमी होत राहतं. तर त्यामुळे हे सगळ्या गोष्टी तुम्ही वेळोवेळी चेक करा. मध्ये मध्ये डॉक्टर दुखलं तरी त्या पेन किलर्स आहेत त्या गोळ्या घेऊ शकतात किंवा शेकही देऊ शकतात ते त्यांच्या पोटाला. आणि त्यांच्या मुलाचंही डॉक्टर त्यांच्या मुलाचे म्हणतात की 12 वर्षाचा मुलगा छोटाच मुलगा आहे आणि त्यांचे ते आंघोळ वगैरे घातल्यानंतर पण ते आंघोळीसाठी कोणतं पाणी वापरता सांगितलं नाही. दररोज जर त्यांनी थंड पाणी वापरलं असेल तर त्याच्यामुळे सुद्धा जास्त शक्यता आहे. तर सध्या कोमट पाणी किंवा थोडासा गरम पाणी त्यांनी जर आंघोळीसाठी वापरलं तर ते खूप चांगलं असेल. आणि मुलाला काही सीझनल व्हायरल इन्फेक्शन असतात. लहान मुलांमध्ये इम्युनिटी जी प्रतिकार शक्ती ही खूप कमी असते. आपण जर बघितलं की लहान बाळ असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील तर याच्यामध्ये जे प्रतिकार शक्ती कमी झालेली असते तर लहान मुलाची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. कारण साधा सर्दी पडसा झाले तरी ते न्यूमोनिया पण जाऊ शकतो. तर ह्या
जर त्यांनी दररोज आंघोळ पाण्याने वगैरे घालत असतील तर नक्की त्यांनी गरम पाणी किंवा कोमट पाणी वापरणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि शरीरात दुसरं काही दुसरीकडे कुठे इन्फेक्शन आहे का त्यासाठी सुद्धा चेक करणं किंवा त्यांना गरजेचं आहे. ॲलर्जी वगैरे काय आहे का किंवा व्हायरल रायनायटिस वगैरे असू शकतो. तर ह्या गोष्टी तपासून त्याच्यावर आपण ह्या गोष्टी डॉक्टरांना दाखवून त्यांनी ट्रीटमेंट घेणं गरजेचं नक्कीच आहे. डॉक्टर, यासोबतच लहान मुलांना अगदी खाण्यापिण्याच्या सवयी असतात, चॉकलेट, गोळ्या, आईस्क्रीम पटकन खातात, त्यामुळे सुद्धा बिस्किट याच्यामुळे सुद्धा कफ हा लवकर तयार होतो. काय सांगणार डॉक्टर? नक्कीच हे जे पदार्थ आहेत, थंड पदार्थ वगैरे असतात, आईस्क्रीम खाणे लहान मुलांना खूप आवडत असतं आणि त्याच्यानंतर चॉकलेट्स वगैरे खाणे, तर ह्यामुळे सुद्धा व्हायरल इन्फेक्शन जास्त असतं आणि इम्युनिटी कमी असल्यामुळे ऑलरेडीच सांगितलं की ह्याच्यामुळे होतं. ते थंड पदार्थ वगैरे बाहेरचे खाणे आणि बाहेरचे जे पदार्थ जे असतात बाहेर वगैरे रोड साईडला वगैरे ठेवलेले असतात, हे पदार्थ वगैरे कमी करणं खूप गरजेचं आहे. आणि प्रतिकारशक्तीचा हा जर शक्यता जर कमी असतील आणि त्या सीझनमध्ये स्वतःचं डाईट आणि पाण्याची जे बाहेरचे वॉटर बॉर्न डिसीज होण्याची शक्यताही असते, तर आपला आहार हे चांगलं ठेवणं खूप गरजेचं आहे. उकळून गार केलेलं पाणी प्यावं नक्कीच, किंवा गरम पाणी प्यायलं तरी चालेल. डॉक्टर, बाहेरचे पदार्थ तुम्ही बोललात आणि ते बाहेरचे पदार्थ असे असतात की वास आला की तिथे वळणारी लोक आहेत, चव येते आपोआप आणि भूक नसेल लागली तरी हे पदार्थ खाल्ले जातात आणि जेव्हा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त वाटतं तेव्हा वाटतं की अरे चुकून खाल्लं असेल तर ते कमी केलं तर होईल आणि त्यानंतर दिसतात ते हार्ट डिसीज. या सगळ्यांविषयी काय सांगणार आपण? नक्कीच आपण आहार वगैरे बघितलं, मी सांगितलं ह्या ज्या गोष्टी बाहेरच्या वगैरे असतात ते खाण्यासाठी टाळणंच पाहिजे. आपण बाहेरच्या पदार्थामुळे सुद्धा बरेच आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. जर त्याच्या काही बऱ्याच वेळेस फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता असते. आपले जसे की फूड पॉयझनिंग आहे, कॉलरा आहे किंवा दूषित पाणी वगैरे पिण्यात आलं तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या पचनसंस्थेवर त्याचा परिणाम होत असतो. तर योग्य प्रकारे जर चांगल्या काळजी घेऊन आपण बाहेरचे पदार्थ खाणं टाळणे किंवा आपण ट्रॅव्हलिंगला वगैरे जात असेल तर बरेच ट्रॅव्हलिंग वगैरे आपण बऱ्याच ठिकाणी हॉटेलचे वगैरे ते पदार्थ किंवा बाहेरचं पाणी पिण्यात येतं. तर अशा वेळेस सुद्धा आपण चांगल्या प्रकारे जेवण करणं हे खूप महत्वाचं असतं आणि जाताना सोबत पाणी वगैरे आपण घरून घेऊन गेलं तरी खूप चांगलं असेल. बाहेर जर जाताना आपण बिस्लेरीचं पाणी वगैरे म्हणतो ते जर घेणं होत नसेल तर कधी असे गरम पाणी करून त्याला उकळून आपण थंड घेऊन सुद्धा आपण ट्रॅव्हलिंगमध्ये अशा पाण्याचा वापर आपण करू शकतो. तर पदार्थ आणि पाण्यापासून होणारे सुद्धा आजार आपण टाळू शकतो आणि बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यामध्ये सुद्धा याचा जास्त आजार होण्याचे याच्यामुळे जास्त आजार होण्याची शक्यता असते. आणि असे हे आहार घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही बोलला की डायबिटीज आहे, कोलेस्ट्रॉल वाढतो, तर हे जे ऑइली पदार्थ वगैरे असतात किंवा सेडेंटरी लाईफस्टाईल मध्ये जंक फूड्स आपण खात असतो तर ह्याचा परिणाम आपल्या डायबिटीज आणि हायपरटेन्शन कडे नक्कीच असतो. आणि याच्यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊन योग्य प्रकारे जर पदार्थ खाल्ले तर आपण आपल्या शरीरावर ज्याचा परिणाम होणार आहे आपण रोखू शकतो. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे. सागर बोलतायत आपल्याशी डोंबिवलीवरून. सागरजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार मॅडम, डोंबिवलीवरून सागर गायकवाड बोलतोय. बोला. ऍक्च्युली म्हणजे पाठ आणि कंबर आहे ना खूप दुखते, म्हणजे कमरेचा भाग आणि पाठ. बरं, किती दिवसापासून दुखतंय? तरी पण साधारण 1 वर्ष झालंय. 1 वर्ष झालं. आपण काम काय करता? आता सध्या जॉबला नाही, म्हणजे पहिले होतो. काय काम होतं तुमचं? ड्रायव्हर आहात. बरं, ठीक आहे. धन्यवाद सागरजी, तुमच्या प्रश्नाचं डॉक्टर उत्तर देतील. नक्कीच मॅडम, यांचा जॉब वगैरे ड्रायव्हर वगैरे तर काही आजार जे आहेत ते आपल्या जॉब रिलेटेड सुद्धा असतात, व्यवसायाशी रिलेटेड असतात. जसे हे कमरेमध्ये वगैरे दुखणे किंवा लो बॅक एक आहेत किंवा न्यू जॉईंट पेन वगैरे आहेत, ते हे असे जे आजार आहेत आपल्या जॉब रिलेटेड असतात. त्यांना जर ह्या जॉब रिलेटेडशी त्याचा आजाराचा आपण जे ट्रीटमेंट घेतल्यानंतर कमी जर होत नसेल तर हे बॅक पेन कशामुळे होतं हे सुद्धा आपण इव्हॅल्युएट करणं खूप गरज असतं. जसे बॅक पेनचे बरेच कॉजेस आहेत, जसे की रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे किंवा अंकलायझिंग स्पॉन्डिलिसिस वगैरे आहेत किंवा आपण रिॲक्टिव्ह आर्थरायटिस होण्याची शक्यता असते किंवा लोकल इन्फेक्शन जरी असतील तर त्याच्यामुळे आजूबाजूचं काही इन्फेक्शन झाले असेल त्याच्यामुळे सुद्धा आपले जॉईंट्सचा परिणाम त्याच्यावर होत असतो. तर हे आजार रुमॅटॉइड आर्थरायटिस काय रुमॅटिक आहे काय काय अजून आर्थरायटिसचे दुसरे काही प्रकार आहेत का त्याच्यामुळे हा बॅक पेन होतो. तर हे इव्हॅल्युएट करणं खूप गरजेचं आहे
आणि त्याच्याद्वारे आपण एक्सरे किंवा जर एक्सरेमध्ये जर काही आपल्याला दिसत नसेल आपण नंतर CT स्कॅन किंवा MRI सुद्धा करून योग्य निदान करू शकतो. आणि मोस्टली मला असं वाटतं की यांचे ड्रायव्हर व्यवसाय असल्यामुळे ह्या जॉब रिलेटेड आहे, तर त्यांनी साधे पेन किलर्स किंवा कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 सोबत सप्लिमेंट घेतलं तर नक्कीच त्यांचा बॅक पेन कमी होऊ शकतो. प्रेक्षक अजूनही आपण माहिती घेणारच आहोत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षक एक फोन आलेला आहे. आनंद घोलप बोलतायत आपल्याशी सोलापूर इथून. नमस्कार आनंदजी. नमस्कार. प्रश्न विचारा आपला. सर आमच्या मुलाला आहे ना सर इथं डोळ्याच्या खालच्या बाजूला जरा एक बेंड झाल्यासारखं झालंय. मी 2-3 डॉक्टरला दाखवलं, गोळ्यावर चालू आहेत, पण ते कमी झालं नाही पाहिजे थोडं. डोळ्याच्या खाली? हा, डोळ्याच्या बाजूला जरा म्हणजे त्यांना असं शेजारीच एकदम. बरं, किती दिवसापासून आहे? एक सोमवारपासून म्हणजे 8 दिवस झाले की एक बारीक काहीतरी किडा चावला होता त्याला, त्यानंतर ते झालं असं डॉक्टरने सांगितलं. बरं, तुमच्या मुलाचं वय किती आहे? वय आता मॅडम बघा 9वीला आहे तो. 9वीला आहे. ठीक आहे. वय ठीक आहे. धन्यवाद आनंदजी. धन्यवाद आनंदजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. डॉक्टर काय सांगणार? किडा चावलेला होता, बेंड झालेला आहे, डोळ्याच्या बाजूला किडा चावलेला होता. नक्कीच त्या किड्याच्या ह्याच्यामुळे बरेच आपण शेतामधले काही असे असतात की ते किड्यांमुळे आपल्याला बाजूला सूज वगैरे येण्याची शक्यता आहे. ते ॲलर्जिक रिॲक्शनही असू शकतं त्याच्यामुळे चावल्यानंतर. त्याच्यानंतर आपण फक्त त्याच्यात पस वगैरे होण्याची शक्यता असते किंवा थोडासा छोटासा अपसेस वगैरे शक्यता असते. नक्कीच ह्या गोष्टी अँटी ॲलर्जिक ड्रग आणि अँटीबायोटिक्स घेतला तर हे नक्कीच कमी होईल. आणि त्याचा जास्त इफेक्ट डोळ्यावर होऊ नये म्हणून डोळ्याच्या डॉक्टरना सुद्धा दाखवणं खूप गरजेचं आहे. आणि मोस्टली मला वाटेल हे किडा चावले असल्यामुळे अँटीबायोटिक्स आणि अँटी ॲलर्जिक ड्रगमुळे कमी होईल. डॉक्टर, आपण आजार सगळेच म्हणतो आणि सगळेच आजार आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण जर कदाचित चुकून एखादा आजार एखाद्या व्यक्तीला झाला आणि ते मोठे आजार असले जिथे पैशांची व्यवस्था करणं हा फार मोठा मुद्दा येतो, तर अशा वेळेला आपल्याला काही योजना आहेत का जिथे आपल्याला आर्थिक मदत मिळू शकते? नक्कीच असे जे आजार झाल्यानंतर आपण पाहतो ना, ज्यावेळेस आपण जीवनात म्हणतो की हॉस्पिटल्स आणि पोलीस स्टेशन किंवा कोर्टात आपण चढू नये, कारण अशा ठिकाणी गेल्यानंतर नक्कीच आपल्या घरावर आर्थिक परिस्थिती जर तेवढी ही नसेल तर त्याचा फायनान्शियल बर्डन आपल्या फॅमिलीवर येतो आणि त्याच्यामुळे सगळ्यांचा त्याचा फायनान्शियल बर्डन आल्यानंतर प्रत्येकावर त्याच्या आपल्या प्रत्येक घरातल्या सदस्यावर त्याचा सुद्धा इफेक्ट होत असतो. तर असे काही योजना आहेत. ह्या योजनेमुळे नक्कीच त्यांना शासकीय रुग्णालय किंवा दुसऱ्या जे कॉर्पोरेट हॉस्पिटल असतील किंवा बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटल असतील सुद्धा त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो. जसे बरेच योजना आहेत, बऱ्यापैकी मी आता सांगतो. आपल्याकडे जे महात्मा ज्योतिबा फुले जे आरोग्य योजना आहे त्याचा स्वागताचा राजीव गांधी योजना होती. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर त्याचे आयुष्यमान भारत योजना सुद्धा आजकाल आपल्या देशामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आणि हे जर याच्यामध्ये जर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुद्धा व्यतिरिक्त आपल्याकडे जसे ज्यांच्याकडे येलो किंवा ऑरेंज कार्ड जरी असतील किंवा आपण जे पिवळं किंवा नारंगी रेशन कार्ड वगैरे असतील असे हे सुद्धा रुग्ण आपण महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये आपण त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर त्यांच्याकडे जे हे रेशन कार्ड जर नसतील तर त्यांचा उत्पन्नाचा जर दाखला असेल, त्याचं काही उत्पन्न 20,000च्या खाली जर कमी असेल तर असे सुद्धा रुग्ण ह्या योजनेमध्ये आपण त्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटल व्यतिरिक्त सुद्धा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर हे कुठे त्यांच्याकडे योजना असेल तर नक्कीच ह्या योजनेमध्ये त्यांना त्याचा आर्थिक लाभ आणि पेशंटला सुद्धा मिळू शकतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर 20,000च्या वर जर असतील तर आजकाल आपल्या गव्हर्नमेंटमध्ये की मुख्यमंत्री सहायता निधी सुद्धा आपल्याकडे आहे. आणि जे गव्हर्नमेंटमध्ये अजून जसे स्कीम्स आहेत की जननी शिशु सुरक्षा योजना आहे, जी आपले गरोदर माता असतात त्यांच्या ANC आणि PNC म्हणतो आपण, अँटेनेटल केअर, गरोदरच्या पणात आणि गरोदरच्या नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा आईला आणि बाळाला सुद्धा आपल्या प्रत्येक ठिकाणी त्यांना ट्रीटमेंट हे फ्री असते. आपल्याला डॉक्टर थोडंसं मी तुम्हाला मध्ये थांबवते. फोन आलेला आहे. संजय गीते बोलतात आपल्याशी बीड इथून. नमस्कार संजयजी. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. माझी 3.5 वर्षाची मुलगी आहे. तर माझ्या मुलीला मॅडम धुळीची अलर्जी सांगितली मी तर डॉक्टरांनी.
तर ते सकाळी आणि संध्याकाळी त्यांनी मला एक हे दिलंय, इनहेलर दिलंय, सकाळी एक वेळेस आणि संध्याकाळी एक वेळेस द्यायचं तिला. तर ती ॲलर्जी मॅडम म्हणजे जसं वय वाढेल असं कमी होईल का अशीच राहील असं मला माझा प्रश्न आहे. बरं आहे. मुलीला काय त्रास होतोय? श्वास घ्यायला दम लागतोय किंवा श्वास घ्यायला झालं की त्रास मॅडम होतो? लगेच सर्दी होते आणि कफ होतात. कफ होतो. बरं आहे. धन्यवाद संजयजी, तुमच्या प्रश्नाचं डॉक्टर उत्तर देते. डॉक्टर काय सांगणार? अस्थमा नक्की वगैरे त्याने असू सांगितलं शकतो? धुळीमुळे त्यांचं होते. हे धुळीच्या ठिकाणी वगैरे जाणे त्यांनी टाळायला पाहिजे. आणि हे धुळीच्या अलर्जीमुळे सुद्धा हे अलर्जिक रिॲक्शन्स ज्याच्यामध्ये की सर्दी खोकला होण्याची शक्यता असते, ते अलर्जिक रायनायटिस होऊ शकतं. तर मोस्टली स्किन डिसेन्सिटाईज करणे किंवा धुळीपासून जाणं थोडंसं त्यांनी टाळायलाच पाहिजे. आणि इनहेलर दिल्यामुळे नक्कीच त्याच्यावर परिणाम होऊन जसं आपलं वय वाढत जाईल त्याची सुद्धा आपली प्रतिकारशक्ती वाढत जाते. तर आता त्यांची फक्त मुलगी 3 वर्षाची आहे. जसं जसं वय वाढेल त्याची प्रतिकारशक्ती वाढून ते स्किन जे आहे अलर्जी ती नक्कीच कमी होईल. म्हणजे ती वयोमानानुसार सुद्धा तिची प्रतिकारक शक्ती जी वाढू शकते आणि ही धुळीची अलर्जी जी आहे ती सुद्धा कमी होऊ शकते. डॉक्टर, आपण तुम्ही म्हणालात जननी शिशु सुरक्षा योजना सुद्धा आहे, पण मुख्यमंत्री सहाय्यता निधी आहेत. बऱ्याच या निधी किंवा योजना जरी असतात तरी लोकांनी कसा संपर्क साधावा, कुठे जाऊन काय करावं? तुम्ही ज्यावेळेस आपण हॉस्पिटलमध्ये वगैरे ऍडमिट झाले असतात तिथे प्रत्येक ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा हा कक्ष असतो. तिथं आरोग्य एक मित्र जे असतात हे जे असतात महात्मा ज्योतिबा फुले स्कीमचे तिथे बसलेले असतात. आणि हे डॉक्टरांशी जे ऍडमिट झाल्यानंतर डॉक्टरांशी भेटणं खूप गरजेचं आहे आणि आपले रेशन कार्ड त्यांना दाखवणं खूप गरजेचं आहे. बरेच आजार हे आपल्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड केले असतात, जे त्याच्यात पैसा वगैरे त्यांना सँक्शन केलं जातं आणि त्याच्यात त्याची ट्रीटमेंट वगैरे फ्री केली जाते. तर हे सगळ्या ठिकाणी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये कक्ष असतात, त्यांच्याशी संपर्क साधणं खूप गरजेचं असतं. आणि मी सांगितलं की ह्या जर स्कीममध्ये जर पेशंट बसत नसेल, ज्याचं 20,000 किंवा 1 लाखापर्यंत जरी त्यांचा इन्कम असेल, उत्पन्न असेल, तर असे पेशंट सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ते अप्लाय करू शकतात. त्याच्यात काही नाही, फक्त सिंपल प्रोसिजर आहे. गव्हर्नमेंट व्यतिरिक्त तुम्ही जर प्रायव्हेटमध्ये जर ट्रीटमेंट चालू असेल तर ह्याच्यामध्ये बरंच फायनान्शियल त्यांना मदत केली जाते. आणि अशा प्रोसिजरसाठी फक्त आपल्याला हॉस्पिटलचं एस्टिमेट लागतो, त्याचा पेशंट रुग्णावर किती खर्च येईल अंदाजे तो खर्च पाहिजे असतं. आणि लोकल प्रतिनिधीचा एक लेटर सोबत लागत जातं. आणि त्याच्यानंतर जे सिव्हिल सर्जन्स असतात किंवा सिव्हिल सर्जनच्या इक्वली कोणते डॉक्टर असू शकतात, तर ते व्हेरीफाय करून साईन केल्यानंतर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयामध्ये त्याचा कक्ष आहे, तिथून त्याचा पैसा वगैरे सँक्शन केलं जातं. आणि ह्याची सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना आपण मदत करू शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा आजकाल आपल्या देशामध्ये पंतप्रधान कक्ष सहायता कक्ष आहे, तिकडे सुद्धा आपल्या लोकल प्रतिनिधी किंवा आपले जे भारताच्या मध्ये जे जिल्ह्याचे खासदार वगैरे असतात त्यांचं एक पत्र लागतं आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना पंतप्रधान सहायता निधीतून पैसा मिळू शकतो. आणि आजकाल आपल्या देशात पंतप्रधानांनी पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना सुद्धा सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये 5 लाखापर्यंत तुम्हाला त्याची मदत केली जाते. नक्कीच. आणि दुसरे जे जननी शिशु सुरक्षा योजनेत आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं किती जरी खर्च आलाय ते गव्हर्नमेंटमध्ये त्याचा खर्च घेतला जातो. आणि याच्या व्यतिरिक्त दुसरे जे स्कीम्स वगैरे आहेत, जरी आपण ब्रॉड बाय पोलीस असेल किंवा अननोन पेशंट्स किंवा आपले रोड सायडर्स म्हणजे अशा रुग्णांना सुद्धा आपण थोडक्यात डॉक्टर की देशातल्या प्रत्येक व्यक्तीसाठीच्या योजना आहेत, अगदी ज्यांचं कोणी नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा आहे. डॉक्टर, थोडंसं वेगळ्या मुद्द्यावर येते की आजकाल टीबी सुद्धा जो आजार आहे तो फार आपल्या देशात पटकन वाढू शकतो कारण आपलं हवामान तसं आहे. मग या टीबी साठी आपल्याकडे काय योजना आहेत? नक्कीच टीबी हाचं प्रमाण आपल्या देशामध्ये जास्त आहे. आपल्याकडे प्रत्येक राहण्याची जी राहणीमान जे आहे ते खूप अस्वच्छता ठिकाणी बरेच असतात, क्राउडिंग प्लेसेस आहेत आपल्याकडे, त्यामुळे इझिली दुसऱ्या कोणाला इन्फेक्शन होण्याचं. तर हे RNTCP आहेत की रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस प्रोग्राम आहे. तर त्याच्यामध्ये ही सगळी ट्रीटमेंट आजकाल पहिलं डॉट्समध्ये डायरेक्ट ऑब्झर्वेशन थेरपी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याला सुद्धा ट्रीटमेंट दिली जाते. आणि आपल्या ह्या देशामध्ये टीबीच्या यांना सुद्धा आहार सुद्धा आजकाल आपल्या देशामध्ये त्यांना फ्रीमध्ये दिलं जातं की हाय प्रोटीन डाईट हे खूप गरज असतं कारण त्याच्या टीबीमध्ये पेशंटची प्रतिकार शक्ती वाढवणे खूप करते. त्यामुळे जसे की बॉइल्ड एग्ज आहेत किंवा प्रथिने जे असतात की तुम्ही कडधान्य जे आहेत मोड आलेले कडधान्य वगैरे आहे हे सुद्धा आहार आपल्या दररोजच्या रुटीनमध्ये वापरणे महत्वाचे आहे. आणि हे RNTCP हा
नॅशनलाइज प्रोग्राम असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा फ्रीमध्ये दिले जातात. याशिवाय व्यसन मुक्ती केंद्र हे सुद्धा चालवले जातात डॉक्टर, त्याविषयी काय सांगणार? नक्कीच आपल्याकडे अल्कोहोल आणि ड्रग ॲडिक्शन रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहेत की ज्याला आपण व्यसन मुक्ती सेंटर्स म्हणतो. ज्यांना अल्कोहोलची खूप सवय असते किंवा ड्रग ॲडिक्टेड असतात, जसे की चरस, गांजा आहे, ओपियम आहे, याच्या सुद्धा बरेच आजकाल युवकामध्ये त्याची ॲडिक्शन होतात. तर असे हे डी ॲडिक्शन सेंटर खूप महत्वाचे आहे, जसं म्हणतो की आपण व्यसनमुक्ती सेंटर्स आहेत जे आपल्या बऱ्याच रुग्णालयामध्ये आहेत, जिथे की ह्या लोकांना डी ॲडिक्शन करणं हे सुद्धा आपल्या फ्रीमध्ये त्यांना योग्य प्रकारे त्याच्यावर उपचार देणं गरजेचं असल्यामुळे आपण सगळीकडे त्यांना फ्रीमध्ये ट्रीटमेंट देऊ शकतो. नक्कीच प्रेक्षको, अगदी देशातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक आजारासाठी या योजनांमध्ये जो सहभाग घेतला जातो त्याच्यामधून ट्रीटमेंट ही तुम्हाला उपचार मिळू शकतो. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण तुम्ही बघू शकतात प्रेक्षको, गुरुवारी 27 डिसेंबरला सकाळी 9 वाजता. याशिवाय आमचा कार्यक्रम कसा वाटला हा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता निर्माता आरोग्य संपदा, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030, facebook.com/ddsahyadri.in इथे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकतात. youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकता. डॉक्टर, आपल्याकडे वेळ कमी आहे, तरी माझा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सर्वसामान्य सगळ्यांनाच या आजारांपासून दूर राहायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करणार आहात? नक्की आपण ह्या सगळ्या आजारापासून दूर राहू शकतो. आपल्या घरातली स्वच्छता, आपल्या शेजारची परिसराची स्वच्छता आणि आपल्या घरातली सुद्धा स्वच्छता खूप महत्त्वाची असते आणि आपल्या आरोग्याची म्हणजे आपल्या शरीराची निगा राखणं हे आपली खूप गरज असते. त्यासाठी आपल्या शरीराची सुद्धा निगा राखणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या 3 जरी गोष्टी पाळल्या आणि आपला आहार हे जरी आपलं चांगल्या प्रकारे ठेवलं तर नक्कीच अशा ह्या कम्युनिकेबल किंवा नॉन कम्युनिकेबल जे आजार आहेत ह्या आजारापासून आपण नक्कीच दूर राहू शकतो. योग्य प्रकारे आहाराव्यतिरिक्त आजकाल आपण व्यायाम वगैरे करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जसे की स्ट्रेस वगैरे असेल तर योगा आणि मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर आपण जर कंट्रोल जर होत नसेल तर योग्य वेळी योग्य प्रकारे आपण जवळच्या डॉक्टरांना दाखवून जर त्याचा योग्य प्रकारे जर निदान नक्कीच करून जर घेतला तर त्याच्या वेळेमध्ये त्याचा उपचार झाल्यानंतर अशा आजारापासून आपला रुग्णाचा मृत्यू होण्यापासून आपण रोखू शकतो. त्यासाठी हे आपले जे आहार आहेत किंवा आपले व्यायाम जे गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी आपले नियमित करणे आणि नियमित पाळणे खूप गरजेचं आहे. आणि नक्कीच ह्या आजारापासून आपण आपल्या शरीराला त्या आजारापासून दूर ठेवू शकतो. आपला नियमित आहार, नियमित व्यायाम हे खूप गरजेचं आजकाल. नक्कीच प्रेक्षको, डॉक्टरांनी आपल्याला खरंच मोठं मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा योग्य मार्गदर्शन दिलेलं आहे आणि याचा तुम्ही जर अवलंब केला तर नक्कीच या सगळ्या आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. प्रेक्षको, असं म्हटलं जातं की वेळीच टाकलेला 1 टाका पुढचे 10 टाके वाचवतो. अगदी त्याच पद्धतीने वेळीच जर तुम्ही उपचार केला, वेळीच जर प्रतिबंध केला, तो आजार होऊच नये म्हणून जर काळजी घेतली तर ह्या सगळ्या आजारांपासून दूर राहाल. या सगळ्या आजारांची माहिती आम्ही आमच्या कार्यक्रमात देतच असतो. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला या साध्या वाटणाऱ्या विचार सुद्धा अगदी छान पद्धतीने समजावून सांगितलं. त्याबद्दल मी आमच्या आरोग्य संपदातर्फे आणि दूरदर्शनतर्फे आभार मानते. धन्यवाद.